आणि कदाचित नाही करू शकलो तर सन्मानपूर्वक आदरसहित त्यांना सांगणार की साहेब आम्हाला हे शक्य होणार नाही, आम्ही एकले लढतो, तुम्ही एकले लढा, नंतर पुढचं पुढे बघू. की प्रताप सरनाईकने आज पत्रकार परिषदेमध्ये अल्टिमेटम दिलेलं आहे की 24 तास भाजपानं जर युतीबाबत सकारात्मक निर्णय नाही घेतला तर आम्ही एकला चलोची विरोध करू. बघा, विषय असा आहे की अल्टिमेटम देण्याच्या परिस्थितीत ते नाही आहे. अल्टिमेटम कोणी देत असेल तर तो आम्ही देणार, पण आम्ही या अल्टिमेटमची भाषा वापरणार नाही. त्यांनी सन्मानपूर्वक निवेदन केलेलं आहे, आम्ही सन्मानपूर्वक त्याचे विचार करतो आहे आणि आम्ही त्यांना आमचा प्रस्ताव दिला, पण त्यांनी त्यांचा प्रस्ताव आम्हाला दिलं नव्हतं. सांगितलं थाना पॅटर्न. आता थाना पॅटर्न अजून काय आम्ही ठाणे आमच्या लोकांना विचारलं, आमचं काही ठरलंच नाही आहे. तरी मी पक्षश्रेष्ठीशी त्यांना माहिती दिली की असं असं सरनाईक साहेब आले होते आणि असं सांगितलं की थाना पॅटर्नवर आम्ही तयार आहोत. तर थाना पॅटर्न त्यांनाही माहीत नाही काय आणि मलाही माहीत नाही काय आहे, परंतु तरी जो काय निर्णय असेल त्यांनी सांगितलं की कळावं तर नक्की त्याचं अल्टिमेटम नाही, सन्मानपूर्वक. ते मंत्री आहे, त्यांचा सन्मान आहे, आदर आहे आणि मोठे भाऊ आहे. तर नक्कीच त्यांना जे काय भारतीय जनता पक्षाची भूमिका असेल त्यांनी विचारलं तर आम्ही त्यांना उद्यापर्यंत कळवू. समन्वय समितीची एकच बैठक झालेली, अजून बैठक नाही. विषय असा आहे की बघा, बैठक कधी होते, आम्ही 10 सांगितलं, त्यांनी 12 सांगितलं, आम्ही 30 सांगितलं, त्यात होतं. त्यांनी तसं काही सांगितलंच नाही. आम्ही आमचा प्रस्ताव दिलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही पक्षाची बोला थाना पॅटर्नवर करायचं. तर मी थानावाल्याला विचारलं काय पॅटर्न, तर बोलतो अजून आमचंच काही ठरलं नाही आहे. 34 सीटची मागणी केलेली. मागणी अजून नक्की नाही झालं ना. मागणी तर काही करतील, जिथपर्यंत तो पॅटर्न नक्की होत नाही तिथपर्यंत त्या पॅटर्नमध्ये काय आम्हाला कसं माहीत पडेल. तरी आम्ही पक्षानं सांगितलं की आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे, ह्याच्यामध्ये काय करायचं आपण मार्गदर्शन करा. तर ते बोलले आम्हाला कळवतो. आता मी थाना पॅटर्न आज मला वाटते तर नक्की होईल. थानाचं कदाचित की काय त्यांचं होते काय ते एकदा माहिती प्राप्त झाली आणि त्याप्रमाणे आम्ही करू शकू तर नक्की हा सांगू, आणि कदाचित नाही करू शकलो तर सन्मानपूर्वक आदरसहित त्यांना सांगणार की साहेब आम्हाला हे शक्य होणार नाही, आम्ही एकले लढतो, तुम्ही एकले लढा, नंतर पुढचं पुढे बघू, असं करून तो निर्णय घेणार. आमचीसुद्धा मानसिक इच्छा आहे की ती युती व्हावी, परंतु त्या सन्मानजनक किंवा आम्हाला जे वाटते की हा शहराचा हिताचा आणि जनाधार हा आहे त्याप्रमाणे जाता नक्की पुढे जाऊ. बरं, त्यांनी जे 2 शब्द तुम्ही सांगितलेले होते शिवार गार्डनचं, त्याबाबतही त्यांनी म्हटलं आहे की शिवार गार्डनमध्ये अनुमोदक जे होतं ते आपण होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नगरसेवक तुम्ही घेऊन पण आलेला त्यांच्या पक्षाचे. बघा, आम्ही जे नगरसेवक आणले ते महाविकास आघाडी असताना आणले. हे कधी 1 महिन्यापूर्वी ज्यावेळी युती मिळायला ठरलं त्यावेळी ठरलं होतं, कोणी घ्यायचे नाही, कोणी द्यायचे नाही. असे तर मध्ये सरनाईक साहेबांनी बरेचसे घेतले, त्याच्यावर आम्ही नाही सांगितलं. आम्ही ह्या 1-1.5 महिन्याचा जो कालावधी गेला त्यामध्ये कोणी त्यांचं चालू होतं घेणं, म्हणून त्याच्यावर सांगितलं परत द्यावे लागेल. दुसरं शिवार गार्डन हे भारतीय जनता पक्षा तर त्यावेळी नव्हतं, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होती, मी त्यावेळी अपक्ष होतो. त्यावेळी आम्ही सांगितलं की हा टाउन पार्क डेव्हलप करावं, त्या डेव्हलपरने इन्व्हेस्ट करावं, बदल्यात त्यांनी 2 रुपये मेंटेनचं घ्यावं. ह्याने 2 तर घेत नाही, त्या ठिकाणी तो टाउन पार्कला लग्नात रूपांतर करून टाकलं. तिकडे डिस्को, लग्न, साऊंड, म्युझिक शो हे सगळं होते, दुकानं, गॅरेज, स्टुडिओ, पार्किंग काय काय उघडलं. आम्ही सांगितलं टाउन पार्कसाठी दिलेलं, त्यांनी त्याचा दुर्वापर केला, म्हणून तो महापालिकेला परत द्यावा अशी आमची कंडिशन आहे. कारण तो ठराव जे वाचलं त्या ठरावामध्ये वाचा तरी कशासाठी दिलं नाही, तुम्ही काय करतात आहे तर तुम्हाला आयडिया येईल. तिसरं, ते दुसऱ्या पार्टीला लीज आउट केलं, जे करताच त्यांना येत नाही. तर अशा प्रकारचं ते करत असेल तर स्वाभाविक आहे, जनतेचं भला कोण बघणार. आम्ही ते जनहितसाठी सांगितलं, व्यक्तिगत हितासाठी ते सांगितलेलं नाही. धन्यवाद.